पुण्यामध्ये हडपसर भागामध्ये एका बँक कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली। मात्र या हत्येमागचं कारण ऐकलं तर कुणालाही स्वतःच्या जीवाची भीती वाटू शकते। बघूया नेमकं काय घडलं। शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेले वासुदेव कुलकर्णी परत घरी परतलेच नाहीत। आपल्या सोसायटीच्या समोरच त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। हत्येचं कारण ऐकाल तर तुम्हालाही स्वतःच्या जीवाची भीती वाटल्याशिवाय राहणार नाही। वासुदेव कुलकर्णी सोसायटीच्या समोरच शतपावली करत होते। दारूच्या नशेत असलेल्या 4 मुलांनी कुलकर्णींची वाट अडवली। मोबाईलचा हॉटस्पॉट ऑन कर अशी मागणी कुलकर्णींकडे केली। ओळख नसल्यानं कुलकर्णींनी हॉटस्पॉट देण्यास नकार दिला। त्या दारूच्या नशेत असलेल्या चौघांनी कोयत्यानं वार करत वासुदेव कुलकर्णींची हत्या केली। वासुदेव कुलकर्णींची हत्या निव्वळ मोबाईलमधील हॉटस्पॉट न दिल्यामुळे करण्यात आली। जी 4 मुलं होती अल्पवयीन, त्या 4 मुलांनी या ठिकाणी वासुदेव कुलकर्णी शतपावले करत होते। नेहमीप्रमाणे कुलकर्णी आपल्या या उत्कर्ष नगरमधून राहत होते आणि रात्रीच्या वेळेस याच फुटपाथवरने ते वॉकिंग करत असताना या झाडापाशी 4 अल्पवयीन मुलं आहेत, त्यांनी त्यांना हॉटस्पॉट मागितलं। मात्र त्यांनी नकार दिला, त्यामुळे त्यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांची निर्घृणपणे याच ठिकाणी हत्या करण्यात आली। महत्वाची बाब म्हणजे यातील 3 आरोपी हे अल्पवयीन आहेत। मयूर भोसले या 19 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे, तर इतर 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे। कुठलाही गुन्हा उघडकीचा धुवा नसल्याने आम्ही जवळजवळ 500 मीटरपर्यंतच्या परिसरातील सर्व CCTV फुटेज स्टाफच्या मदतीने शोध घेतला असता एका ठिकाणी 4 संशयित इसम चालत जात असताना आम्हाला मिळून आले आणि ते रिटर्न येताना जोरात पळत येत असताना त्यांच्या एकाच्या पायात चप्पल नसल्याचे आढळून आल्याने आम्ही जातानाचे फुटेज परत चेक केले असता त्यावर जी एका संशयिताच्या पायात चप्पल होती तीच ती घटनास्थळ असल्याची आमची खात्री झाल्याने आरोपीचे ट्रेस झाले। आरोपी भर रस्त्यात मर्डर होते, तर कधी धड नसलेला मृतदेह सापडतो, तर कधी थेट क्षुल्लक कारणावरून हल्ले। गुन्हेगारींच्या या घटनेमुळे पुण्याची ओळख बदलत चालली आहे। कोयते येऊन दहशत पसरवणं किंवा हत्या करणं या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते। यात अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे, ही सर्वात गंभीर बाब आहे। उत्कर्ष नगरमध्ये राहत असलेल्या वासुदेव कुलकर्णींची हत्या याच फुटपाथवर करण्यात आली। महत्त्वाचं म्हणजे त्यांची हत्या निव्वळ हॉटस्पॉट न दिल्यामुळे करण्यात आली। जे हत्या करण्यात आलेले आरोपी आहेत ते बाल गुन्हेगार आहे, त्यामुळे पुण्यामध्ये बाल गुन्हेगारी वाढत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे पुणे पोलिसांसमोर बाल गुन्हेगारांना आळा घालण्याचं एक आव्हान समोर असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे सोबत निलेश खरमरे, जी मीडिया, पुणे।